पडद्यामागे भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेची चर्चा सुरू असल्याची माहिती. मुंबई मनपातील 2017 सालची भरपाई ठाकरे भाजपला करून देणार का याकडे लक्ष. तर ही केवळ चर्चाच, राऊतांनी वृत्त फेटाळलं. नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंची मुंबईत धावाधाव. नवनिर्वाचित नगरसेवकांचा आजच गट स्थापनाची शक्यता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये गुप्त बैठक. उल्हासनगर आणि केडीएमसीतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती. कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे 9 नगरसेवक नॉट रिचेबल. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती. सत्ता स्थापनेसाठी शिंदेंना 9 नगरसेवकांची गरज. फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदेंमध्येच होणार. खासदार संजय राऊतांचा दावा. कल्याण डोंबिवलीतील शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याची तयारी. राऊतांचं वक्तव्य. उल्हासनगरमध्ये वंचितच्या 2 नगरसेवकांची शिवसेनेला साथ. आता सेना भाजपकडे 38 असे समसमान नगरसेवक. बहुमतासाठी हवा 40 जणांचा पाठिंबा. इतर पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. महापालिका निवडणुकीत मंत्र्यांकडून अपेक्षित यश न मिळाल्यानं काहींचे पत्ते कट होणार. पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. भाजप आमदार संदीप जोशींचा राजकारणातून निवृत्तीचा निर्णय. विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर थांबणार. भाजप कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहित घोषणा. मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना अजून अटक का नाही? मुंबई हायकोर्टाचा रायगड पोलिसांना सवाल. महाडमधील राष्ट्रवादी शिवसेना कार्यकर्त्यांच्या हाणामारी प्रकरणी कोर्टाची विचारणा. संभाजीनगरात मैफिलमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती उधळले पैसे. 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात पैशांची उधळ. नागरिकांकडून संताप व्यक्त. यूपीतील बुलडोझर राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान. तुम्ही एका फहीम खानला खोट्या आरोपात अडकवलं, पण 6 फहीम निवडून आले, असाही इशारा. भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक. भाजप आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप. परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता. इंदूर वनडेमध्ये विराट कोहलीच्या झुंजार शतकानंतरही टीम इंडियाचा पराभव. न्यूझीलंडची टीम इंडियावर 41 धावांनी मात. 38 वर्षात किवींनी भारतात पहिल्यांदाच वनडेत मालिका जिंकली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.